Good morning, students. We are discussing about the class of plants in Science 2. Okay. Initially, we are discussing the five kingdom classification system which are proposed by the Robert Whittaker in 1959. So, what is the five kingdom system? So, all the living organisms, including plants, animals, and all the microorganisms, are classified into two groups. First group is the eukaryotic. Prokaryotic is what? The cells which do not have the cell membrane and do not have any distinct cell organelles. So these all the organisms are included in the Monera, kingdom Monera. Eukaryotic cells means which have a cell membrane, which have a distinct cell organelles, are classified into two groups, unicellular and multicellular. Unicellular single cell which are included in single kingdom Protista. Multicellular organism further classified into on the basis of whether the cell wall is present or absent. Presence of cell wall. Multicellular organisms are classified into autotrophs, which are included in kingdom Plantae, and heterotrophs means in kingdom Fungi. विदाउट सेल वॉल म्हणजे ज्यामध्ये सेल वॉल नाही असे सर्व मल्टीसेलर ऑर्गॅनिझम्स विच आर इन्क्लुडेड इन द ॲनिमल kingdom Animalia. So in this lesson we are discussing only kingdom Plantae. So what is Plantae? The group of autotrophic living organisms having autotrophic eukaryotic cells with cell walls in the group of plants. Plantae मध्ये असे सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिजम्स असतात जे ऑटोट्रॉपिक आहेत. प्लांट्स बिकम ऑटोट्रॉपिक ॲज दे कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल. प्लांट्समध्ये ग्रीन पिगमेंट असतो क्लोरोफिल, ज्याच्या मदतीने तो फोटोसिंथेसिस प्रोसेस करतो, फूडचं फॉर्मेशन करतो आणि म्हणून तो ऑटोट्रॉपिक होतो, म्हणजे स्वयंपोषी होतो. अँड बिकॉज ऑफ these plants are the main sources of food for other living organism. म्हणजे आपण सुद्धा प्लांट्सवरच फूडसाठी डिपेंडंट असतो. सो ऑन विच बेसिस ऑल प्लांट्स आर क्लासिफाईड. सो हिअर बेसिस फॉर क्लासिफिकेशन म्हणजे कशा प्लांट्सचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. इनिशियली प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गॅनिजम्स इज द फर्स्ट क्रायटेरियन फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. वनस्पतीचं वर्गीकरण करण्यासाठी अगोदर त्याच्यामध्ये मेन ऑर्गॅन्स आहेत का, मग त्याचे ऑर्गॅन्स कोणते, तर फूड, फ्लावर, सीड्स, ब्रँचेस, these are. Then the presence or absence of separate conducting tissues for conduction of water and food is the next consideration for classification. म्हणजे ज्या उंच वाढणाऱ्या वनस्पती असतात त्याच्यामध्ये वॉटर आणि फूड कंडक्ट करण्यासाठी सेपरेट कंडक्टिंग टिश्यूज असतात, काहींमध्ये ते नसतात, तर त्याच्या बेसवर. नेक्स्ट पॅरा बघू आपण. ॲट द हायर लेवल of plants classification, different characteristics are considered for classification. Example, depending upon the absence or presence of flowers, fruits and seeds, plants are classified as cryptogams or phanerogams. म्हणजे वनस्पतीमध्ये फ्लावर्स, फ्रूट्स आणि सीड्स प्रेझेंट्स आहेत किंवा नाही याच्या आधारावर सर्व प्लांट्सचं क्लासिफिकेशन दोन सबकिंगडममध्ये केलेलं आहे. सबकिंगडम क्रिप्टोगॅम्स मीन्स अपुष्प वनस्पती, ज्यांना फुलं येत नाहीत, त्यांना फळं येत नाही, ज्यांना सीड्स नसतात. अँड देन फॅनरोगॅम्स, सेकंड सब किंगडम इज द फॅनरोगॅम्स मीन्स सपुष्प वनस्पती, म्हणजे ज्यांना फुलं फळं येतात सर्व. डिपेंडिंग अपॉन वेदर सीड्स आर इन्क्लूड विदिन अ फ्रूट ऑर नॉट, फॅनरोग्राम्स आर क्लासिफाईड ॲज जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. म्हणजे ज्यांना फळं येतात, फुलं येतात, बीजं आहेत, त्या फॅनरोग्राम सब किंगडमचं क्लासिफिकेशन म्हणजे सीड्स फळामध्ये आहेत की फळाच्या बाहेर आहेत, बिया आहेत की याच्या आधारावर त्या फॅनोग्रामचं दोन डिव्हिजन केलेले आहेत. एक म्हणजे जिम्नोस्पर्म आणि दुसरं म्हणजे अँजिओस्पर्म. जिम्नोस्पर्म मीन्स वॉट, अबीजपत्री वनस्पती, म्हणजे बीज येत नसलेल्या वनस्पती.
आणि अँजिओस्पर्म मीन्स बीजपत्री वनस्पती, ज्यांच्यामध्ये बीज येतात, बिया असतात फळांना. Angiosperms are further classified as monocots or dicots depending upon the number of cotyledons in seeds. हा जो अँजिओस्पर्म्स डिव्हिजन आहे त्याचे पुन्हा क्लासेस तयार केलेले आहेत, 2 क्लास, मोनोकॉट आणि डायकॉट. म्हणजे बिया एका कॉटिलेडॉनच्या आहेत की 2 कॉटिलेडॉनच्या आहेत त्याच्या आधारावर त्याचे 2 क्लास तयार केलेले आहेत. ते म्हणजे फर्स्ट किंगडम, सब किंगडम इज द क्रिप्टोगॅम्स, अपुष्प वनस्पती. त्याचे 3 डिव्हिजन थॅलोफायटा, डिव्हिजन ब्रायोफायटा अँड डिव्हिजन टेरिडोफायटा. इन थॅलोफायटा these plants grow mainly in water. हे सर्व पाण्यामध्ये वाढतात. This group of plants which do not have specific parts like root, stem, leaves, flowers but are autotrophic due to the presence of chlorophyll is called algae. म्हणजे पाण्यामध्ये जो शैवाल असतो, चिला ज्याला म्हणतो आपण, तशा पद्धतीच्या सर्व वनस्पती या थॅलोफायटामध्ये असतात. याच्यामध्ये उंच वाढणाऱ्या वनस्पतीसारखे जे मेन ऑर्गॅन्स असतात, रूट, स्टेम, लीव्ज आणि फ्लावर, हे अब्सेंट असतात, तरीसुद्धा हायड्रोट्रॉपिक असतात कारण ते हिरव्या रंगाचे असतात बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल. Algae show great diversity. They may be unicellular or multicellular. Okay. So examples of division Thallophyta are Spirogyra, Ulothrix, Alva, Sorghasum, etc. In this, draw the diagram of Thallophyta. ही डायग्राम तुम्हाला वहीमध्ये काढायची आहे. नेक्स्ट डिव्हिजन ऑफ सब किंगडम क्रिप्टोगॅम्स इन ब्रायोफायटा. ब्रायोफायटामध्ये कशा प्रकारचे प्लांट्स असतात मग? दिस ग्रुप ऑफ प्लांट्स इज कॉल्ड द ॲम्फिबियन्स ऑफ द प्लांट बिकॉज दे ग्रो इन मॉइस्ट सॉईल बट नीड वॉटर फॉर प्रोडक्शन. या ग्रुपमधील, या डिव्हिजनमधील प्लांट्सला ॲम्फिबियन्स म्हटलेलं आहे. ॲम्फिबियन्स मीन्स वॉट? जे लँड आणि वॉटर याच्यावर सुद्धा असतात. तर यामधील वनस्पती ह्या मॉइस्ट प्लेसवर वाढतात, म्हणजे ओलसर ठिकाणी वाढतात आणि त्यांना रिप्रोडक्शनसाठी वॉटरची गरज असते आणि म्हणून यांना ॲम्फिबियन्स म्हटलेलं आहे. दीज प्लांट्स आर थॅलॉइड, मल्टीसेल्युलर अँड ॲटोट्रॉपिक. दे रिप्रोड्यूस बाय स्पोअर फॉर्मेशन. बियांची निर्मिती यांच्यामध्ये होत नाही. स्पोअर म्हणजे बारीक बारीक असलेले जे बीजाणू असतात बॅक्टेरियासारखे, त्या पद्धतीने त्यांच्या आधारावर त्याचं रिप्रोडक्शन होत असते. द स्ट्रक्चर ऑफ द प्लांट बॉडी ऑफ ब्रायोफाइट्स इज फ्लॅट, रिबन लाईक, लॉंग, विदाउट रूट्स, स्टेम अँड लीव्ज. लुक ॲट इज डायग्राम. फ्युनेरिया इज ऑल्सो कॉल्ड अ मॉस. याला खरंखुरं रूट नाही, खरंखुरं पानं नाही. याला मुळांसारखी असणारी रचना असते, स्ट्रक्चर असते, त्याला रायझाइड्स म्हणतात. लिप लाईक पार्ट्स असतात, पण ती खरीखुरी पानं त्याची नसतात. तर अशा पद्धतीच्या ज्या वनस्पती आहेत ह्या सर्व डिव्हिजन ब्रायोफायटामध्ये असतात. लक्षात. जसं तुम्ही पावसाळ्यामध्ये ओल्या भिंतीवर ज्या पद्धतीने हिरव्या रंगाचं एक वेल्वेट लाईक स्ट्रक्चर असतो, त्या पद्धतीच्या वनस्पती ह्या डिव्हिजन ब्रायोफायटामध्ये येत असतात. नेक्स्ट डिव्हिजन इज द डिव्हिजन टेरिडोफायटा. प्लांट्स फ्रॉम दिस ग्रुप हॅव वेल डेव्हलप रूट, स्टेम अँड लीव्ज अँड सेपरेट टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. आता हा थोडा ॲडव्हान्स असलेलं डिव्हिजन आहे. याच्यामधील ज्या वनस्पती असतात त्याच्यामध्ये पूर्णपणे डेव्हलप झालेले रूट्स असतात, स्टेम असतात, लीव्ज असतात आणि वॉटर फूड कंडक्शनसाठी सेपरेट टिश्यूजसुद्धा असतात. बस डू नॉट बिअर फ्लावर्स अँड फ्रूट्स. तरीसुद्धा हे फ्लावर्स यांच्यामध्ये येत नाही, फ्रूट्सची निर्मिती हे करत नाही. दे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पोअर्स फॉर्म अलॉंग द बॅक ऑर पोस्टेरियर सरफेस ऑफ देअर लीव्ज. हे मग स्वतःचं रिप्रोडक्शन म्हणजे नवीन वनस्पती कशा तयार करतात? हे बघा, फर्नचं लीप आहे, यांच्या पानाच्या वरच्या आणि खालच्या बाजूला सुद्धा अशा पद्धतीचे स्पोर, यांची मॅच्युरिटी झाली की हवेच्या माध्यमातून ते ब्रस्ट होतात आणि जमिनीवर पडतात. अशा पद्धतीची निर्मिती होत असते. तर आज आपण सब किंगडम क्रिप्टोगॅम्समधील 3 डिव्हिजन आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन हे टॉपिक बघितलं. नेक्स्ट पिरियड वी आर डिस्कसिंग अबाउट द सब किंगडम Phanerogames. Okay, so homework for today is draw the diagram of Spirogyra, then draw the diagram of Funaria means moss and the
for. Okay, thank you.